हॅलो. हां, बोला ताई. हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. हां, 2 वेळा तुमचा फोन येत होता, पण मी जरा बिझी होते. बरं, बरं. हां, हां. हां, हां. मी मागच्या 11 तारखेला माझा अनुभव शेअर केला होता ना तुम्हाला. हां, हां, मी हां, हां. आंध्रावरून बोलते. हां. हां. तर आला अजून ना? एक अनुभव मला हां, हां. हां. हॅलो. हां, बोला, बोला ना ताई. हां, हां. तर मी म्हणाले होते ना माझी मुलगी येणार आहे आणि मी गावाला जाणार आहे वगैरे. हो, 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 हो. हां, हां. तर म्हणजे आणि मला ते पारायण करायला जमलं नाही जमणार नाही असं मी म्हणाले हो, होते हो. ना, हो, आता हो. प्रगट दिना दिवशी. तर बरं. प्रगट दिना दिवशी बरोबर मी ना म्हणजे अक्कलकोटला गेली होती. अरे वाह! म्हणजे ॲक्चुअली म्हणजे आम्ही गावाला निघालो होतो हां. आणि आमचं कसं गावाला जाताना आम्ही म्हणजे तुळजापूरला जातोच जातो. अच्छा. तर हां, हां. मी माझ्या मनात काय होतं म्हणजे मला अक्कलकोटला जायचं आहे म्हणून. हां, कारण हां. तुळजापूरपासून जवळच आहे ना. हां, हां. बरोबर. हां, तर माझं जायचं असं तर मिस्टरांना कसं म्हणजे तुळजापूरला जायचं ते नक्कीच असतं. म्हणजे आमची ती कुलदेवी आहे ना, हं, 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 त्याच्यामुळे हं. जातोच. मग अक्कलकोटला जरा त्यांचं म्हणजे एवढं हे नाहीये म्हणजे मनात त्यांच्या नसते. हां. माझ्या मनात म्हणजे आता हे मला घेऊन जातायत की नाही असं टेन्शनमध्ये होते. हां, हां, हां. हां. आणि आणि प्रगट दिन होता तो मी ह्यांना सांगितलाच नव्हता. अच्छा. कारण खूप गर्दी असली तर मग ते आधीच नको बोलतील ना. बरोबर, बरोबर. म्हणून सांगितलंच नव्हतं आणि तुळजापूरमध्ये ॲक्चुअली 2.5 तास लाईनमध्ये होतो आम्ही. दर्शनाला खूप वेळ झालेला. बापरे! हां, हां. मग खूप वेळ झालेला म्हणजे शुक्रवार होता ना त्या दिवशी. बरोबर. हां. हां. आणि मग मग मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले, "ठीक आहे, जाऊया" म्हणून. तर निघाले होते अक्कलकोटला आणि मग माझ्या भावाने पण फोन केला. तो बोलला, हां. की "आज प्रगट दिन आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे हेच नाहीये म्हणजे होणारच नाही दर्शन वगैरे असं." अरे, अरे! हां, हां. हां. तर नाही म्हटलं, "मी फक्त अक्कलकोटमध्ये जाऊन कमीत कमी पाय तरी ठेवून येणार" म्हटलं. बरोबर. हां. हां. तर आम्ही गेलो अक्कलकोटला आणि मग आम्ही डायरेक्ट म्हणजे समाधी मठ आहे ना तिकडेच गेलो. अरे वाह! हां, हां. गेलो तर खूप मोठी लाईन होती. मग मी मिस्टरांना विचारलं, की काय करूया काय म्हणून. तर मुलं म्हणजे वैतागली होती ना, म्हणजे आदल्या दिवशी पण गाडीमध्ये बसून होते. प्रवासाने हां, वैतागला माणूस. प्रवासाने. हं. तर मी म्हटलं मिस्टरांना विचारलं तर ते म्हणाले, "बघ तुझी इच्छा." म्हणजे ते मला नाही पण बोलत नाहीयेत आणि हो पण बोलत नाहीयेत. "तुझी इच्छा" म्हणाले. तर हां. मी मुलांच्या तोंडाकडे बघितलं आणि म्हणाले, "मग राहू द्या आपण बाहेरूनच असं पाया पडून जाऊया." म्हटलं. "खूप लाईन आहे ना खूप." म्हणजे तिथे पण एक 2 तास लागले असते जर लाईनमध्ये आम्ही बरोबर, गेलो असतो बरोबर. ना. हो. तर नको म्हटलं आपण बाहेरून पाया पडून जाऊया म्हणून. हां, मग हां. आम्ही बाहेरून पाया पडायला असं गेलो तर त्यांनी ना आम्हाला सांगितलं की म्हणजे म्हणजे तिथे पाया पडायला गेलो तेवढ्यात त्यांनी आम्हाला ना म्हणजे बाजूला एक मुलगा होता त्याने सांगितलं तुम्ही इकडे म्हणजे ते चोळाप्पा महाराजांचं ते आहे ना म्हणजे हां. त्यांचं म्हणजे ते राहिलेले वगैरे आहेत ना. बरोबर, बरोबर. हां. हां, तर तिथे तुम्ही जाऊन या आणि नंतर इकडे या म्हणून. तर आम्ही ते आतमध्ये जाऊन आलो. हं. मग तिथे ते धनंजय गुरुजी आहेत ना, अच्छा. हां. असतात ना हां, तिथे नाही का तो गणपती वगैरे आहे बघा. बरोबर. हां, तिथे जाऊन आम्ही पाया वगैरे पडलो. नंतर पलीकडे त्यांचं ते महाराजांचं नाही का ते त्यांचं म्हणजे ते पादुका वगैरे ठेवलेल्या आहेत ना हो, त्यांच्या. हो, हो, हो. हां, तिकडे वगैरे जाऊन आलो. हं. आणि मग एक मुलगा आला आणि म्हणाला, "काकू तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे का आत म्हणून?" तर म्हटलं, अय्या! "हो घ्यायचंय." तर ते हां. तर तो तर मी म्हटलं, "हां, घ्यायचंय." तर तो म्हणाला, "एक 5च मिनिटं थांबा." म्हणजे तो ऑलरेडी कोणाबरोबर तर बोलत होता, की अच्छा. त्यांना पण दर्शन द्यायचं आहे म्हणून. हां, हां, तर हां, तुम्ही हां. 5च मिनिटं थांबा त्यांना आणि तुम्हाला दोघांना मी आतमध्ये पाठवतो म्हणून. अय्या! हां. हां. तर ठीक आहे म्हटलं. तर मग आम्ही 5 मिनिटं तिथे म्हणजे वेट केला तिथे वाट बघितली आम्ही. हां, हां. आणि नंतर ना डायरेक्ट ते गुरुजी आले आणि म्हणाले, की तुम्हाला 5 मिनिटं वेळ आहे का? तर मी म्हटलं आहे वेळ आहे. अय्या! तर हां. मग थांबा हां, तर मी तुम्हाला ना मंगल आरती करायला हे करतो, तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. तर ठीक आहे म्हटलं आम्ही वेट केलं हां. आणि ते आले आणि म्हणजे मी, माझी मुलं आणि म्हणजे आम्ही 5च जण होतो ना. हां, हां, हां. माझी 3 मुलं, मिस्टर आणि मी. तर हं. त्यांनी ना आम्हाला आतमध्ये पूर्ण हं. आतमध्ये म्हणजे गाभाऱ्यामध्ये घेऊन गेले अरे आम्हाला. बापरे! कसं हां. काय अचानक? काय हां, तेच पैसे ना. वगैरे मागितले? नाही, नाही, नाही.
अरे पैसे वा. वगैरे काही मागितले नाहीत. फक्त आपण म्हणजे ते गुरुजी अलीकडे असतात ना बघा, ते ते विहीर वगैरे आहे तिथे हो, ते गणपतीचं नाही का, हो. तिथे फक्त आम्ही अन्नदानाची एक पावती हे केलेली, फाडली होती. अच्छा, अच्छा. हां, हां. हां, त्याच्यानंतर तो मुलगा आला आणि मग म्हणजे त्या मुलाला पण माहिती नव्हतं ॲक्चुअली आम्ही अन्नदानाचं हे केलंय हां, म्हणून. हां, हां, हां. नंतर तो मुलगा आला आणि असं आम्हाला विचारलं आणि आम्हाला घेऊन गेला. तर कोणालाच आतमध्ये दर्शन म्हणजे आतमध्ये यायला कोणाला चान्स नव्हता. फक्त आम्ही हां. 5 जणच. अरे पूर्ण वाह! गाभाऱ्यामध्ये जाऊन मंगल आरती केली आम्ही. वॉव! आणि नंतर मग त्या दिवशी मग ते पाळणा वगैरे ठेवलेलं असतं ना, पाण्यात घातलेलं असतं ना. हो, हो, हो. मग ते एक गुरुजी म्हणाले, "तुम्ही फक्त म्हणजे मला फक्त त्या पाण्याचं दर्शन करा, म्हणजे हात लावून तुम्ही तिथे जाऊन पाया पडा." म्हणून मला त्यांनी तो चान्स दिला. अरे वाह! हां. बघा आणि एवढी मग गर्दी खूप असून एवढी गर्दी स्वामींना असून आणि किती मला तुमची काळजी. हां. आणि एवढी गर्दी असून मला सगळे म्हणत होते, "नको म्हणजे होणारच नाही, प्रगट दिन आहे." मला पण कुठेतरी वाटत होतं, की असेल खूप गर्दी असेल, आपल्याला खूप लाईनमध्ये उभं राहावं लागेल. बरोबर, बरोबर. आणि हं. मुलं पण खूप म्हणजे आदल्या दिवशी गाडीमध्ये प्रवासाने वैतागलेली. त्याच्यामध्ये मग सकाळी मग असं 12 ते 2:30 वाजेपर्यंत आम्ही तुळजापूरमध्ये लाईनमध्ये होतो. हां, हां, हां. त्याच्यामुळे मुलं पण वैतागली होती. बरोबर. त्याच्यामुळे मुलं पण म्हणजे नको, नको बोलत होती. माझे मिस्टर हो पण बोलत नाहीयेत नाही आणि नाही पण बोलत नाहीयेत. आणि ॲक्चुअली मी काय म्हटलेलं मनामध्ये, की जर माझे मिस्टर जर बोलले ना, की नको जायला हां, अक्कलकोटला, तर हां. ठीक आहे मी तिथूनच पाया पडणार होती. पण त्यांनी पण म्हणजे तसा नकार दिला नाही. अरे वाह! किती आणि ना. हां आणि आणि मला म्हणजे कुठेतरी मनामध्ये असं वाटत होतं, की म्हणजे घेऊन जातायत की नाही जातायत की नाही. म्हणजे खूप हं. वैतागलेले होते ना खूपच. बरोबर. पण आणि तुमची मी इच्छा, गाडीमध्येच आंतरिक इच्छा हां, होती ना ताई, ते स्वामींनी हां. ओळखलं. ओळखलं आणि गाडीमध्ये म्हणजे मला असं थोडं टेन्शन होतं काय म्हणजे घेऊन जातात की नाही. तर मी गाडीमध्ये ना 11 माळी जप पण केलेला कोणाला माहिती नव्हतं. आई गं! बापरे! बघा आणि किती. दर्शन झाल्यानंतर मग माझे मिस्टर पण म्हणजे खूप म्हणजे त्यांना पण खूप आनंद झाला, की कसं काय हे म्हणून असं शक्य झालं बरोबर. एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला म्हणजे आतमध्ये घेऊन जा असं कोणालाच त्यांनी नाहीच आतमध्ये आहे असं असं एंटर केलं कोणाला. नव्हतं. बरोबर, हां. बरोबर. कोणालाच एंटर केलं नव्हतं आणि त्या दिवशी म्हणजे किती भाग्य ना खरंच आपल्याला हे भाग्यवान, करायचं. खरंच भाग्यवान ताई. किती सुंदर हां. अनुभव आहे हा. मी शेअर करते हां. हां ताई. मी मी म्हणजे मी मी तेव्हापासून तुम्हाला म्हणजे फोन करायचा विचारत होते, पण मी गावाला होती ना, मला वेळच मिळत नव्हता आणि अच्छा. परवा मी गावावरून आली. मी कामं करते, पण मी कधी ताईंना फोन करते, कधी ताईंना फोन करते, हेच माझ्या डोक्यामध्ये आई गं! किती सुंदर, सुंदर डोक्यामध्ये अनुभव. मी शेअर तेच करते हां तुम्हाला ताई. हां, हां, तेच तुम्हाला शेअर करायचं होतं आणि आता उद्या संकष्टी चतुर्थी आहे ना, तर भगताई मी दिलेली सेवा पण मी उद्यापासून चालू करणार आहे. हां, करा, करा. हां. खूप छान होईल. ठीक खूप आहे. सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघा तुमच्या. हां? मी शेअर हां, तेच करते हां मी ताई. म्हणजे मी 11 तारखेला शेअर केलं आणि लगेच मला परत 10 दिवसामध्येच मला असा अनुभव आला. बघा ना, किती सुंदर, किती सुंदर. मी शेअर करते हां हां, ताई. ते हां, 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 ठीक आहे, ठीक आहे. श्री करा. स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ.